लाडक्या बहिणीची के-वाय-सी घरबसल्या करायची आहे. चला तर एका मिनिटात सांगतो. तो सर्वप्रथम तुमचा मोबाईल घ्यायचा आहे. मोबाईलवर क्रोम ब्राउझरवर जाऊन ही वेबसाईट टाकायची आहे ladkibahin.maharashtra.gov.in आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा बॉक्स येईल सर्च केल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. तर यावर तुम्हाला दाबायचं आहे या बॉक्सवर. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येत आहेत, त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. नंतर इथे नंबर येईल तुम्हाला आहे असा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मी सहमतवर क्लिक करून ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल आणि ओ-टी-पी आल्यानंतर इथे सबमिटवर क्लिक करावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं पेज येईल. वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. जिच्या खात्यावर पैसे येत आहेत, ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे आहेत, तिच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक या बॉक्समध्ये टाकायचा आहे. परत एकदा नंबर येईल आहे असा या बॉक्समध्ये टाकायचा आहे. मी सहमतवर क्लिक करायचं आहे आणि ओ-टी-पी पाठवावर नंतर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आहे असा टाकायचा आहे. सबमिटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला ह्या साईडला डाव्या साईडला वडिलांचं किंवा पतीचं नाव डायरेक्ट इथे येईल. उजवीकडे जात प्रवर्ग विचारला आहे. जो जात प्रवर्ग तुमचा आहे तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली हा जो ऑप्शन आहे होय किंवा नाही, तर यावर तुम्हाला होयवरच क्लिक करायचं आहे. 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला होयवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला तो उपभोक्त अक्रमदित दिसत आहे 1, 2 यावर टिक करायची आहे आणि सबमिट करावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं पेज उघडेल. सक्सेस तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी पूर्ण होईल. तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाहीये. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.